आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं केकावली श्लोक केकावली या शेवटच्या काव्यामध्ये मोरोपंतांनी जो काही सत्संगतीचा महिमा वर्णन केलेला आहे तो सत्संगतीचा महिमा या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे। या ठिकाणी आपण पहिलं जो श्लोक आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये, पिता जरी विटे विटो न कुपुत न जननी कुपुत्री त्या विटे, दयामृत सार्द्रधी न कुल कज्जले त्या किटे, प्रसाद पट झाकिती परिपरा गुरुचे थिटे, म्हणून म्हणती भले न ऋण जन्मदेचे पिटे। आईचं ऋण आपल्या मानवी जीवनामध्ये आपण फेडू शकत नाही, कारण आई ही बालकाला कधीही न विटणारी असते। कितीही दुष्ट कलंक लावणाऱ्या, कुळाला कलंक लावणाऱ्या, कुळाला काळ्या काजळीप्रमाणे असणाऱ्या मुलाला सुद्धा सावरण्याचं काम, त्याच्यावरही आपलं कृपावस्त्र करून त्याला झाकण्याचं एकंदरीत जे काही कार्य असते ते आई करत असते। आई ही जणू काही दयारूपी अमृताचा सागर असते आणि म्हणून आईचं सामर्थ्य हे प्रत्यक्षात गुरुच्या सामर्थ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, असा विचारही या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवलेला आहे। गुरुचं कृपारूपी वस्त्र आपल्या सर्व गोष्टींना झाकू शकणार नाही, पण आईचं कृपारूपी वस्त्र मात्र बाळाच्या अनेक गोष्टी झाकण्याचं बळ सामर्थ्य त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून त्या जन्मदात्या माऊलीचं जे काही ऋण आहे ते कधीही आपण फेडू शकत नाही, असा विचार पहिल्या श्लोकामधून मोरोपंतांनी व्यक्त केलेला आहे तो आपण पाहिला। त्यानंतर दुसरा श्लोक जो आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे तो आहे, सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो। आपण या ठिकाणी स्पष्टपणे सत्संगतीचा महिमा वर्णन केलेला आहे। चांगल्या लोकांची संगत, चांगलेच बोल ऐकायचे जर असतील आपल्या जीवनामध्ये, सृजन वाक्य जर आपल्या कानावर पडावे असं जर वाटत असेल, आपल्या उन्नती साधणारे, आपल्याला चांगल्या गोष्टीकडे घेऊन जाणारे, आपला उत्कर्ष साधणारे अशा प्रकारचे विचार आपल्यापर्यंत यावेत असं जर वाटत असेल, तर ही सुसंगती फार महत्वाची आहे। म्हणून सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा संडो। जर आपल्या बुद्धीला काही वाईट विचारांनी आपल्या बुद्धीमध्ये जर घर केलं असेल, अयोग्य अशा प्रकारच्या विचारांनी जर आपल्या ठिकाणी जर घर केलं असेल, तर तो आपल्या मतीला, आपल्या बुद्धिमत्तेला, आपल्या अंतरंगामध्ये एक प्रकारचा जो काही कलंकित अशा प्रकारचा भाग आहे तो भाग दूर सारला जावा। आणि तो दूर कशामुळे सारला जाईल, तर आपण सत्संगती जर आपली असेल, चांगल्या लोकांची संगत जर असेल, चांगले विचार आपल्यापर्यंत येतील, आणि चांगले विचार जर आपल्यापर्यंत येतील तर आपल्या ठिकाणचे वाईट विचार आपल्या ठिकाणून सहजगत्या निघून जातील। म्हणून सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा संडो, विषय सर्वथा न आवडो। विषय वासना, षड्विकार ज्याला आपण काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर हे जे काही षड्विकार आहेत त्यांची आवड आपल्या मनामध्ये कधीही निर्माण होऊ नये। म्हणजे मनातले सगळ्या प्रकारचे पापदोष दूर व्हावेत, आणि ते दूर व्हावेत असं जर वाटत असेल तर सत्संगती आपण स्वीकारली पाहिजे। ते पुढे म्हणतात त्या श्लोकामध्ये, सदघ्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो। सत्संग, जे काही चांगली जी माणसं असतात, जे काही सत्पुरुष असतात, साधुसंत असतात, हे साधुसंत जणू कमळासारखे असतात। त्यांचे विचार हे कोमल निर्मळ अशा प्रकारचे असतात, आणि म्हणून कोमल निर्मळ अशा प्रकारच्या त्या साधुसंतांच्या चरणाचा आपण आसरा धरला पाहिजे। आणि एकदा त्यांचा आसरा धरला की तो सोडायला नको। त्यांनी प्रसंगी आपल्याला दूर लोटायचा प्रयत्न केला तरी जबरदस्तीनं, हट्टाने एकंदरीत अशा चांगल्या लोकांच्या संपर्कात, सहवासात आपण राहिलं पाहिजे। म्हणून मुरडिता हटाने अडो, हट्टानं आपण अडून बसलं पाहिजे। त्यांनी जर मुरडून टाकण्याचा, त्यांनी दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी चांगल्या लोकांच्या संपर्कात जबरदस्तीनं आपण राहायलाच पाहिजे, असा विचारही त्यांनी
स्पष्टपणे मांडलेला आहे. मुरडिता हटाणे अडो, जबरदस्तीने त्या ठिकाणी राहणं. वियोग घडता रडो. आणि अशा चांगल्या लोकांपासून दूर जर जायची वेळ आली ना, तिथे येऊ नये. पण जर का त्यापासून दूर जायची वेळ आली तर त्या वियोगाचं आपल्याला खरोखरच दुःख झालं पाहिजे, आपल्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. चांगल्या लोकांपासून दुरावल्याचं दुःख माणसाला जीवनामध्ये अवश्य झालं पाहिजे. म्हणून सत्पुरुषांची संगत किती महत्त्वाची आहे हे जणू काही या श्लोकातनं त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये असलेला या श्लोक केकावलीतला 3रा श्लोक आहे. न निश्चय कधी ढळो, कुजण विघ्न बाधा टळो. न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो. सतत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो. पुन्हाण मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. न निश्चय कधी ढळो. माणसाचा जो काही निश्चय आहे जीवनामध्ये, आपण केलेला जो निश्चय आहे, आपल्याला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी जीवनामध्ये आपल्याला काही ना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात आणि त्या गोष्टी धरून एकंदरीत आपल्याला जीवनाची वाटचाल चालावी लागते. आणि म्हणून या ठिकाणी कवी मोरोपंत असं म्हणतात, स्वतःच्या मनाला जणू काही सांगितल्यासारखं तेच म्हणतात की माझं हे जे मन आहे, या मनाचा निश्चय हा अढळ असला पाहिजे, तो कधीही ढळू नये. न ढळणे म्हणजे अढळ. म्हणून मनाचा निश्चय हा अढळ असला पाहिजे, तो कधीच डळमळीत होऊ नये. दुष्ट लोकांनी कोणतंही जरी विघ्न आणलं तरी त्या विघ्नांची जी काही बाधा आहे ती आपल्याला होऊ नये. म्हणजे दुष्ट लोकांनी कितीही आपल्याला त्रास जरी दिला, है की नाही, कुजण विघ्न बाधा टळो. दुष्ट लोकांनी आणलेल्या विघ्नांपासून आपण दूर झालो पाहिजे, दूर राहू शकलो पाहिजे, स्वतःला दूर आपल्याला ठेवता आलं पाहिजे. कारण दुष्ट लोकांचं कामच आहे चांगल्या लोकांच्या एकंदरीत कार्यामध्ये विघ्न आणण्याची. तर त्यापासून आपण दूर झालो पाहिजे, त्या विघ्नांची बाधा नाहीशी झाली पाहिजे. ते पुढे म्हणतात, मन भव चरित्री जळ. परमेश्वराच्या भक्तीपासून आपण थोडंसंही दूर जाऊ नये, थोडंसंही दूर हटू नये. परमेश्वराच्या भक्तीपासून मन क्षणभरही विचलित होऊ नये. अशा प्रकारच्या चांगल्या मार्गाचा अवलंब बुद्धीने केला पाहिजे. तरच आपल्या अंतरात्म्याला खरं ज्ञान प्राप्त होईल, आत्मज्ञान प्राप्त होईल. आपल्या अंतरंगातून वाईट अशा प्रकारचा गर्वाभिमान जर का आपल्याला झाला असेल तर तो गर्वाभिमान आपल्या ठिकाणचा दूर जावा. दुरभिमान सारा गळो. कुठल्याही प्रकारचा अभिमान, वृथा अभिमान माणसानं बाळगू नये. आणि जर का तो आपल्या ठिकाणी निर्माण झालेला असेल तर तो संपूर्णपणे एकंदरीत जुळून जावा. आपण अंतरंगातून स्वच्छ व्हावं. अंतरंगातून स्वच्छ होऊन जर मन भक्ती मार्गाला जर लागेल तर कुठल्याही प्रकारची विषय वासना आपल्याला स्पर्श करणार नाही. कारण खरं आत्मज्ञान ज्याला होत आहे त्याच्या ठिकाणच्या पापांचं भस्म होत आहे, असा विचार सुद्धा या ठिकाणी मोरोपंतांनी व्यक्त केलेला आहे. समोरच्या श्लोकामध्ये ते म्हणतात, मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली. परमेश्वरा, माझ्या मुखामध्ये तुझ्या नामाचा जप माझ्या मुखात न व्हावा. मुखी माझ्या वसो तुझी कुशल धाम नामावली. तुझ्या नामाची आवली, तुझ्या नामाचा एकंदरीत जय जयकार, तुझ्या नामाचा एकंदरीत उच्चारण माझ्याकडनं सातत्यानं होत राहा. क्षणात पुरविल जी सकळ कामना मावली. याचं कारण तुझं नाम माझ्या मुखात सातत्यानं राहो. याचं कारण असं की तुझ्या नामात सामर्थ्य आहे. कोणतं सामर्थ्य आहे? क्षणात पुरविल जी सकळ कामना मावली. आपल्या भक्तांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा क्षणामध्ये पुरवण्याचं, परिपूर्ण करण्याचं सामर्थ्य त्या माऊलीच्या ठिकाणी आहे. परमेश्वरा तुझ्या ठिकाणी आहे. आणि म्हणून
आपल्या भक्तांच्या सर्व प्रकारच्या आकांक्षा परिपूर्ण करणारी तू माऊली आहेस आणि म्हणून तुझं नाम माझ्या मुखामध्ये सातत्यानं राहो. कृपा करीशी तू जगत्रय निवास दासावरी. हे जगाच्या तारणकर्त्या तिन्ही जगताला एकंदरीत आधार देणाऱ्या जगत्रय निवास, बरोबर आहे, तिन्ही जगतामध्ये वास्तव्य करणाऱ्या जगत्रय, त्रय म्हणजे 3, स्वर्ग मृत्यू पाताळ, हे त्रिभुवन ज्याला म्हणतो आपण, त्रैलोक्य ज्याला म्हणतो आपण, या तिन्ही भुवनामध्ये, या त्रैलोक्यामध्ये सर्व ठिकाणी जळीस्थळी काष्टीपाषाणी असणाऱ्या हे परमेश्वरा, हे जगत्रय निवासा, मी तुझा दास आहे आणि या दासावर तू काय कर, कृपा कर. तशी प्रकट हे निजाश्रित जना सदा सावरी. माझ्यावर तर तू कृपा करच कर, परंतु जे काही माझ्याकडे येणारे जे लोक आहेत, मला हे निजाश्रित जना, जे काही माझ्या आश्रयाने येणारे, माझ्या अनुषंगाने येणारी जी काही मंडळी असतील, त्यांना सुद्धा तू सावरून चल. आणि म्हणून तुझ्या आश्रयाखाली जगणारे जे जे कोणी सर्वच असतील एकंदरीत, त्या सर्वांना तू आसरा दे. आणि शेवटच्या 5व्या श्लोकामध्ये मोरोपंत म्हणतात, दया अमृत घना अहो हरी, वळा मयूराकडे, रडे शिशु तयाशी घे, कळवळून माताकडे. रडणाऱ्या बालकाला ज्या प्रकारे अतिशय कळवळून माताकडे. आई काय करते, मूल रडताना दिसलं की अतिशय कळवळ्यानं, अतिशय आर्ततेनं जणू काही ती जाऊन जाते आणि त्या रडणाऱ्या बालकाला आपल्या कडेवरती घेते. तुझ्या ठिकाणी सुद्धा ते माऊलीचे गुणधर्म आहेस. तू खरोखरच माऊली आहेस. दयारूपी अमृताचा तू मेघ आहेस. दयारूपी अमृताचा वर्षाव करण्याचं सामर्थ्य तुझ्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हे दयारूपी अमृताचा वर्षाव करणाऱ्या परमेश्वरा, तुझं अंतःकरण हे माऊलीचं अंतःकरण आहे. या प्रकारे माऊली आपल्या मुलाला थोडंसंही रडताच पटकन कडेवर घेते, तसं तू हे परमेश्वरा, तू देखील मला स्वतःच्या जवळ कर. वळा मयूराकडे, मयूर पंडिताकडे, मोरोपंतांकडे. असा अतिथी धार्मिक स्तुतपदा कदा सापडे. ते म्हणतात, मी तुझी परोपरीने विनंती करतोय, अशी तुला कळमळ्यानं एकंदरीत विनंती करणारा, असं धर्माला धरून चालणारा, एकंदरीत अतिशय कळवळ्यानं तुला असा हाक मारणारा, असा जो काही याचक आहे माझ्यासारखा, तो तुला कुठेतरी सापडेल का? स्वतःची ही स्तुती नाही, पण आपला कळवळ, आपला जिव्हाळा किती आहे, आपण किती अंतःकरणातून बोलत आहोत, हे जणू काही मोरोपंत सांगतात की माझ्यासारखा या प्रकारे तुला साद घालणारा भक्त तुला सापडणार नाही. परमेश्वरा, असा याचक तुला कुठे बरे सापडेल? पापभाराने जड झालेल्या कुठल्याही दासाला, म्हणजे कुठल्याही पापी माणसाला, या भवरूपी सागरातून, या संसाररूपी सागरातून पहिलं तीराला घेऊन जाण्याचं सामर्थ्य आपल्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या मयूररूपी दासालाही तू जवळ कर, तू सावरून घे. हे परमेश्वरा, या मयूर पंडिताला तू जवळ घे, त्याच्यावर कृपा कर. तुझ्या चरणांचा जवळ त्याला जणू काही तू आसरा दे. अशा प्रकारची एकंदरीत विनवणी याचकानं जशा प्रकारे आपल्या दारात यावं आणि त्यानं आपल्याकडून काहीतरी भिक्षा मिळावी व म्हणून जशी काही विनंती करावी, विनवणी करावी, अतिशय कळवळ्यानं जशी विनवणी करावी, त्या प्रकारे जणू काही मोरोपंत या ठिकाणी परमेश्वरासमोर किंवा साधू संतांसमोर नतमस्तक होताना दिसतात. संतरूप माऊलीला जणू काही ते आळविताना दिसतात. त्यांच्या कृपेचा वर्षाव आपल्यावरती व्हावा, त्यांनी सातत्यानं आपल्या जवळ ठेवावं, तरच आपण आपल्या सर्व प्रकारच्या पाप तापापासून दूर जाऊ शकू आणि आपल्या जीवनाला चांगला आकार प्राप्त होऊ शकेल, असा एक विश्वासही त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. अर्थात केकावली म्हणजे मोरोपंतांनी सत्संगतीचा
जो काही महिमा सांगितलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतो. तर इथेच आपण थांबू.